तर हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मी संध्याकाळचं थोडेसे क्लिप शूट केलेले आहे म्हणजे स्वयंपाकाच्या, आणि ही ना एक रेसिपी पण शेअर करणार मी तुमच्यासोबत. डांगराच्या पुऱ्या म्हणजेच आपण जी डांगराची भाजी करतो ना, तर ते जेव्हा उरते ती फेकल्यापेक्षा आहे ना मग असं काहीतरी करून खाल्लेलं कधी चांगलं. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि आपण ते फेकणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे ना मग असं काहीतरी जर चांगलं चविष्ट बनत असेल त्याच्यापासून तर मग असं करून खाण्यात काहीच अडचण नाही आहे. तर डांगराची भाजी केली होती सकाळी मी, आणि ती ना उरली होती कारण आज मिस्टर पण दिवसभर जेवायला आले नव्हते आणि मी मुलांनीच खाल्ली होती. मग आम्ही तरी खाऊन किती खाणार होतो, त्याच्यामुळं ती बऱ्यापैकी उरली होती. तर मग म्हटलं आता एवढी भाजी फेकल्यापेक्षा आहे ना याच्या पुड्या करू. तर पुड्या करायला घेतल्या. आता याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं आपल्याला, फक्त बेसन पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार, आता जितकं मीठ घेतो आहे त्या चवीने मीठ घ्यायचं आहे म्हणजे बॅलन्स होईल. कारण भाजीत मीठ आहे पण पिठात मीठ नव्हतं, त्याच्यामुळे मग थोडंसं त्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित ही भाजी त्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायची चांगली. आणि पीठ थोडं थोडं टाकत राहायचं चांगलं. आपण जसं पुड्यांचं पीठ करतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तेल लावायचं आणि चांगलं व्यवस्थित पीठ हे मळून घ्यायचं. भिजायला ठेवून द्यायचं 5-1 मिनटं, जोपर्यंत तेल तापेल तोपर्यंत. त्याच्यानंतर मग मी ना खालीच लाटणार होते, कारण की ना आता दिवसभर म्हणजे दमलेलीच होते आज मी, कारण काही ना काही कामं अजून तरी चालूच आहे. त्याच्यामुळं मग आहे ना खालीच बसले, म्हटलं एवढा ट्रे भरून लाटून घेईल आणि मग मी तळायला घेईल. मग तोपर्यंत तेल तापत ठेवलेलं होतं. आता आहे ना हे पुड्या लाटून घेते मी पटापटा, आणि जेव्हा तेल तापल मग तेव्हा तळून घेऊ. तर इथे ना तेल तापलं होतं, मग थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघितला, तेल तापलं होतं चांगलं, पुड्यात तळतील असं. तर मग आता 1-1 2-2 पुडी टाकून सगळ्या पुड्या आहे ना चांगल्या तळून घ्यायच्या. आता तुम्हाला जर खरपूस पुडी जर लागत असेल म्हणजे अशी कुरुम वाजणारी, तर कमी गॅस करायचा आणि त्याच्यात तळून द्यायचं, पण त्याला टाईम खूप लागतो. त्याच्यामुळं मग मी ना जोरात गॅस करून अशाच टम्म फुगणाऱ्या पुड्या ही करून घेतल्या होत्या. जास्त करून या फुगतीने, पण 1-2 जर फुगली तर खूप छान वाटते. कारण मी पीठ भिजून दिलं नव्हतं एवढं, त्याच्यामुळे जर पीठ भिजलं असतं तर खूप छान आल्या असत्या. पण मला ना अशा थोड्याशा आहे ना कडक पुड्या आवडतात आणि त्या टिकत्या पण जास्त दिवस, म्हणजे टिकायला 2-3 दिवसात संपून पण जातात त्या, पण मग टिकतात. आणि आता त्याच्यात थंडी आहे, पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे या जास्त दिवस टिकतात बाहेर पण. आणि मस्त लागतं खायला नाश्ता म्हणून, किंवा मग असं स्नॅक काही जर खावं वाटलं तर या अशा खाऊ शकतो. हेल्दी पण आहे आणि चांगलं आहे, घरचं आहे शेवटी. मेहनतीने केलेला असता आपण कोणताही म्हणजे स्वयंपाक म्हणा, आणि तो फेकून द्यायचा, मग त्याचा अन्नाचा पण अनादर होता. तर मग त्याच्यापेक्षा असं काहीतरी करून खाल्लेलं कधीही चांगलं. तर मी तरी असंच करते, पालकाची भाजी, शेपूची भाजी असं काही उरलेलं असलं की त्याच्या अशा पुड्या करून मुलांनाही खायला देते आणि मीही खाते. त्याच्यामुळे मुलांनाही समजतं का अन्न हे फेकायचं नसतं, म्हणून शिस्त पण लागते. तर आता आहे ना इथे अशा सगळ्या पुड्या आहे ना मी तळून घेते. बाजूला आता प्लीज लहान मुलांची एबीसीडी, लहान मुलांच्या 1-2. बोलू लहान मुलांचे 1-2, लहान मुलांचे 1-2.
काय जेवण झालं द्या आता काय होत या आधी डोकी काय मग काय मग काय गाणं म्हणतात आवाज म्हणते चालत होते येऊ आवाज तू येऊ ना आवाज म्हणते तू येऊ मग काय गाणं म्हणतात आवाज दिंडाला त्याला ताले दिंडाला तो काढायचे ना जिंकला का थांबच तो क्लिपर तो जिंकला का कसं काढते काढत नाही कुठे आहे पुरणपोळी डिश कुठे दीदी घे. तर इथे ना आता मी पुड्या वगैरे तळून घेतलं सगळं आणि ना बटाटे आता आवडतात मला खायला ना तर ते पण तळले होते मी खाण्यासाठी. तर इथे ना मिस्टर म्हटले ते की मी करतो आज खिचडी भात आणि ती खरंच खूप छान करतं त्याच्यामुळे ना मग असं कधीतरी मी त्यांना करायला लावते पण आज ते स्वतःहून म्हटले की मीच करतो. मग त्यांनीच सगळं कापलं मी फक्त मसाले वगैरे त्यांच्या हाताखाली देत होते आणि मग म्हटलं करा तुम्ही मसाले काढून दिले आणि तिथंच तर म्हणजे मी पण होते उभे तिथे त्यांच्या हाताखाली द्यायला आणि मग अशा पद्धतीने त्यांनी भात केला होता आज. आता टेस्ट जर तुम्ही देता आला असतं तर मी खरंच दिलं असतं खाऊन बघायला. खरंच खूप छान होतं म्हणजे सिंपल करायला लावला होता पण खरंच टेस्ट खूप छान होती त्याची. आणि आता बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ कसा केला आहे कसा नाही भात म्हणून.